जय शिवराय मित्रांनो सन 2023 मध्ये राज्याच्या बहुतांश भागामध्ये अतिशय अल्प प्रमाणामध्ये पर्जन्यमान झालेलं आहे आणि या कमी पर्जन्यमान झाल्यामुळे बहुतांश मध्यम प्रकल्प असतील सिंचन प्रकल्पाची पाण्याची पातळी खाली गेलेली आहे। काही प्रकल्प कोरडे पडलेले आहेत आणि या दुष्काळ सदृश दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये या कोरड्या पडलेल्या प्रकल्पामध्ये राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना ती म्हणजे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार। या कोरड्या पडलेल्या प्रकल्पामधून गाळ उपसून तो शेतकऱ्याच्या शेतामध्ये टाकल्यास शेतीची सुपीकता वाढू शकते, उत्पन्न वाढू शकते। याचप्रमाणे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती करावयाच्या उपाययोजनेचा देखील याच्यामध्ये समावेश होऊ शकतो आणि याच पार्श्वभूमीवरती ही योजना आता प्रभावीपणे राज्यामध्ये अंमलबजावणी करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये जलयुक्त शिवार ही योजना राबवली जाते। याचा जलयुक्त शिवार टप्पा 2 हा देखील 2023 मध्ये सुरू करण्यात आलेला होता आणि याच योजनेचा एक भाग म्हणजे गाळयुक्त शिवार गाळमुक्त धरण हा देखील राबवला जातो, ज्याच्या अंतर्गत 2023 मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात धरणामधील गाळ उपसण्याला आलेला होता। परंतु बऱ्याच साऱ्या धरणामध्ये पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे धरणातील गाळ उपसता आलेला नव्हता। परंतु यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। बहुतांश प्रकल्प हे कोरडे ठाक पडलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात गाळाचा उपसा केला जाऊ शकतो, शेतकऱ्यांना गाळ टाकता येऊ शकतो आणि या पार्श्वभूमीवरती या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठीची सुरुवात या ठिकाणी आता करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्या अंतर्गत 600 हेक्टरपर्यंतची सिंचन क्षमता असलेले जे प्रकल्प आहेत किंवा त्यापेक्षा छोटे प्रकल्प आहेत याच्यामधून गाळ काढण्यासाठी प्राधान्य दिलं जातं आणि या धरणामधील गाळ उपसून आपल्या शेतामध्ये टाकण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देखील दिलं जातं, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना प्रति घनमीटर 37 रुपये 50 पैसे अशा दरामध्ये हे अनुदान दिलं जातं। ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रति शेतकरी जास्तीत जास्त 1 हेक्टरपर्यंत हा गाळ टाकू शकतो। मित्रांनो, याच्यासाठी एकरी 400 घनमीटर या प्रमाणामध्ये गाळ टाकण्यासाठी जी मर्यादा देण्यात आलेली आहे, अर्थात प्रति शेतकरी 2.5 एकर अर्थात 1000 घनमीटरपर्यंतचा गाळ शेतकरी टाकू शकतात। म्हणजे प्रति शेतकरी जास्तीत जास्त 37,500 रुपयापर्यंत हे अनुदान दिलं जाणार आहे। प्रति एकर 15,000 रुपये मर्यादेमध्ये हे अनुदान देण्यासाठीची या योजनेच्या अंतर्गत तरतूद आहे। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत गाळ टाकण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेतले जातात। हा अर्ज कसा करायचा याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे। त्याच्या माध्यमातून अर्ज घेतले जातात किंवा तलाठ्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिलेले प्रस्ताव घेतले जातात। याच्यामध्ये जास्त शेतकरी असतील तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून गाळाचा उपसा करून तो गाळ शेतामध्ये टाकला जातो। याच्यामध्ये पूर्वीचे फोटो, नंतरचे फोटो अशा प्रकारची काही त्याच्यामध्ये माहिती घेतली जाते आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी शेतामध्ये गाळ टाकलेला आहे अशा शेतकऱ्यांचा जिओ टॅगिंगच्या माध्यमातून फोटो वगैरे घेऊन त्याची माहिती घेऊन तलाठ्याच्या माध्यमातून यादी देऊन या शेतकऱ्यांना अनुदानासाठी पात्र केलं जातं। याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज घेतले जातात। याचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वीच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे। तो जो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता किंवा वरती सजेशनमध्ये सुद्धा त्याची लिंक देण्यात आलेली आहे। या योजनेच्या अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते, त्याच्या काय काय अटी शर्ती पात्रता आहेत याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे। त्याचा GR सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता आणि आता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तहसीलदार स्तरावरती याच्यासाठीच्या सूचना निर्गमित केल्या जातील आणि ज्या ज्या भागामध्ये अशी दुष्काळ सदृश परिस्थिती झालेली आहे, जे कोरडे प्रकल्प पडलेले आहेत अशा प्रकल्पामधून आता शेतकऱ्यांना गाळ काढण्यासाठी प्रोत्साहित केलं जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे मागेल त्याला गाळ योजना अर्थात गाळयुक्त शिवार गाळमुक्त धरण या योजनेच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची अशी माहिती होती, जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। या योजनेच्या संदर्भातील जे जे काही नवीन अपडेट येतील ते आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि याच्या संदर्भात अधिकची जर माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा। कमेंटची सुद्धा आपण नक्की उत्तर घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।